पण तो बाप खऱ्या अर्थानं बापच असतो. मला एक गोष्ट आवर्जून सांगावीशी वाटते दादा. कवीनं आईवर कविता केली, कवीनं आईवर कविता केली, कथाकारानं आईच मांडली, व्याख्याताने ही आईच सांगितली, कीर्तनकारानं सुद्धा आईच उभी केली. पण तो बाप का कोणाला दिसला नाही हो? का दिसला नाही? एक सांगू, आई घराचं मांगल्य असतं तर बाप घराचं अस्तित्व असतं. आई म्हणजे घराचा कळस आहे, पण तो कळस उभा करण्यासाठी स्वतःला जमिनीत गाडून घेणारा पाया म्हणजे हा बाप आहे. आई म्हणजे खऱ्या अर्थानं समईतली ती ज्योत आहे. सगळ्यांना दिसते, सगळ्यांना प्रकाश देते, सगळ्यांना प्रकाशित करते. पण ती ज्योत प्रकाशित करण्यासाठी तापावं मात्र त्या समईलाच लागतं. कधीतरी जा आणि त्या समईला सहज स्पर्श करा, सर्दीशी चटका बसतो, वेदनेचा काहोळ मस्तकात घुमतो. ती तापलेली समई म्हणजे बाप आहे. पण कधी समजून घेतो त्या बापाला? कधी विचार केलाय त्या बापाचा? कधी आहे आठवण त्या बापाची? आमचं पोरग आज स्वतःच्या पायावर उभा राहिलं काय, आणि बाप म्हातारा झाला, गुडघे ठणकू लागले त्याचे, आणि सहज जाता जाता तो बाप आपल्या लेकराला म्हणतो, दादा येवल्याला चालला का रे? मुलानं म्हणा, हो काय करायचं दादा? 4 दिवस झाले रे, पाय खूप ठणकू लागला, झोप नाही रे दादा, पाय दुखू लागला, कंबर दुखू लागलं, येताना ठणकीच्या 4 गोळ्या आणतो का रे दादा? मुलाच्या हातात डबा घ्यावं बापानं, पोरानं डबा धाड दिवशी भिंतीवर फेकून मारावं आणि लगेच म्हणावं, लावली हटकन या डांगऱ्यानं. कुठंतरी चांगल्या कामात गेलो, लावली हटकन. त्या बापाची आहे ओळख आणि लगेच बोलून जातो, काय केलं तुम्ही आमच्यासाठी, काय केलं तुम्ही आमच्यासाठी. दुर्दैव या महाराजा महाराष्ट्राचं. एक बाप 4-4 पोरांना सांभाळतो, एक बाप 4-4 पोरांना सांभाळतो, पण 4-4 पोरं मिळून एका बापाला सांभाळू शकत नाही. हे दुर्दैव आहे त्या बापाचं. हाडाची काढ रक्ताचं पाणी बापानं केलं, बाप उभा राहिला, काबाड कष्ट केले, आणि त्या बापाला वर तोंड करून विचारतो, काय केलं माझ्यासाठी. अरे निघ रस्त्याच्या बाहेर, रस्त्याची कामं चालू आहेत, लहान लहान लेकरं डोक्यावर खडीच्या पाट्या टाकतायत अनवाणी पायानं. बघ त्या लेकरांकडे, ये थोडा पुढं, दुपारची वेळे रखरखता ऊने अनवाणी पायानं भीक मागणारी लेकरं बघ. जा थोडस पुढं, राबणारी कष्ट करणारी लहान लहान चिमुरड्या हॉटेलमध्ये भांडे घासताना बघ, आणि आठव स्वतःचं बालपण. विचार त्या बापाला, काय केलं म्हणावं माझ्यासाठी. त्या बापाला विचारतो, काय केलं माझ्यासाठी. अरे भर जेव्हा तुझं बालपण, तुझं आयुष्य सुखात जावं म्हणून भर जवानीमध्ये म्हाताऱ्या झालेल्या बापाला तोंड करून विचारतो, काय केलं माझ्यासाठी.